आमदार रवी राणाजी आमच्या सोबत आहे। रवी राणाजी, आज तुम्ही मिठी नदीची पाहणी केल्यात, काय परिस्थिती आहे, काय सांगणार? नाही, बरोबर आहे। मिठी नदी हा अत्यंत आता सीबीआयची 2 दिवसापासून रेड चालू आहे अनेक कॉन्ट्रॅक्टरकडे, आणि मिठी नदीची पाहणी करणे, मिठी नदी ही मुंबईचं खऱ्या अर्थानं एक मोठं वैभव आहे, आणि त्या वैभवामध्ये दृष्ट लागली आहे काही ठेकेदारांची की ज्यांनी याच्यामध्ये करप्शनचा अड्डा बनवलेला आहे। हे विधान भवनामध्ये जे आश्वासन आलेले आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहे। अनेक कॉन्ट्रॅक्टरचे नावं आले आहे, त्यांना ब्लॅकलिस्ट करणे, गुन्हे दाखल करणे, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणे, अशा प्रकारच्या प्रक्रिया कमिटीच्या माध्यमातून पुढील आम्ही कारवाई करणारच आहे। पण आज BMC सगळे अधिकारी सगळे आम्ही पाहणी करत आहे, आणि या पाहणी दौऱ्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे, तो आढळून आलेला आहे। त्याचा चौकशी अहवाल विधानसभा अध्यक्ष आणि CMकडे आम्ही देऊ आणि कडक कारवाई करू। याच्यानंतर तुम्ही देवनारला जाणार आहेत, कांदिवलीला जाणार आहेत, पोयसर नदीची पाहणी करणार आहेत। मूळ विषय काय आहे पाहणी? ते मूळ विषय वारंवार मिठी नदीच्या नावाने देवनारचा कंपोस्ट डेपो झाला, कांजूमार्च झाला, जे घोटाळे कचऱ्यामध्ये होतात, गाळ काढण्यामध्ये होते, जवळ BMCचा हा पैसा जनतेचा आहे, आणि जनतेचा पैसाचा जर दुरुपयोग असेल तर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांचं सुद्धा लक्ष आहे। ह्या घोटाळ्याला थांबवलं पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या उद्देशानं कमिटीचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि याच्यावर जे जे दोषी ठरतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल, ब्लॅकलिस्टेडसुद्धा केल्या जाईल, गुन्हे दाखल केल्या जाईल, वेळ आल्यानंतर त्याच्यावर ED CBIच्या मधून चौकशीसुद्धा केली जाईल। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी आज सुनवाई होती कोर्टात। सर्व आरोपींना सध्या बरी केले आहेत, तर निर्दोष सिद्ध झाले सर्व आरोपी। भगवा आतंकवाद म्हटलं जात होतं, काय सांगणार? असं आहे, ज्यांनी भगवा आतंकवादचा नारा देऊन प्रज्ञा ठाकूर यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं। अनेक आमचे जे हिंदू विचाराचे, जे खऱ्या अर्थानं नेहमी सगळ्यांना घेऊन चालतं, अशा लोकांना टार्गेट करायचं काम केलं होतं, त्याला न्यायालयाने न्याय दिलेला आहे। म्हणून भगवा हा कधी आतंकवाद होऊ शकत नाही। आतंकवाद जो आहे तो सगळ्या संपूर्ण देशाने पाहिलेला आहे की भगवा हा सगळ्यांना सुरक्षा देतो, संरक्षण करतो, हा आतंकवाद होऊ शकत नाही। आणि आतंकवाद कोण आहे, आतंकवादच्या पिंजऱ्यामध्ये कोण आहे, कोण बॉम्बस्फोट करते, कोण हे घडून आणते, हे संपूर्ण देशाला माहीत आहे। आज पेहलगामसारखं जे आहे की कलमा पढो नाही तो मार देंगे, तर कलमा न वाचल्यामुळं हिंदू लोकांची जशा प्रकारे हत्या केली, जसं त्यांना उडवण्यात आलं, तर आतंकवादी ते आहे। भगवा हा कधी आतंकवाद होऊ शकत नाही, म्हणून न्यायालयाने न्याय दिला। त्याच्यामध्ये मुख्य साध्वी प्रज्ञा ठाकूर होती, त्यांच्यावर अनेक आरोप केले जात होते। त्यांची बाईक होती, पण आज कोर्टामध्ये सांगितलं की त्यांच्या बाईक पण नव्हती, त्यावेळी काँग्रेसची सरकार होती। तर काय तुम्ही म्हणतात त्याच्यामध्ये काही अडकवण्याचा प्रयत्न होता? हिंदू विचारांच्या ज्या ज्या लोकांनी आवाज उचलला, काँग्रेस सरकारने त्यावेळेस त्यांना अंदर टाकलं, खोटे केसेस केल्या, खोटे खटले चालवले, पण न्यायालयामध्ये न्याय हा अजूनही जिवंत आहे। न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे। निपक्षपणे न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे हा खऱ्या अर्थानं संपूर्ण लोकशाहीचा विजय झालेला आहे। आणि काँग्रेस हेतुपुरस्पर ज्या पद्धतीनं हेतुपुरस्पर हिंदुत्वावर विरोध करणे, हिंदुत्वाच्या लोकांवर कारवाई करणे, हे आज न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेकडून 25% टॅरिफ लावण्यात आलेलं भारतावर, आणि विरोधी पक्ष नेता आता पंतप्रधानांवर टीका करत आहेत, काय? असं आहे, अमेरिकेची जे काही धोरण आहे त्या सगळ्या धोरणाला निपटण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी सक्षम आहे। विरोधकांनी पेहलगामच्या हल्ल्यावरही विरोध केला, मिशन सिंदूर या विषयावर सुद्धा विरोधकांनी विरोध केला, आणि मला असं वाटतं विरोधकांचं काम आहे विरोध करणं। आज देशाचे पंतप्रधान मोदीजी विश्वामध्ये या पंतप्रधानांचं नाव मोठं आहे, ते वेळोवेळी ट्रम्पशी सुद्धा बोलतील, अमेरिकेच्या ज्या धोरणाबद्दल चर्चा करतील, आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल। पण विरोधकांनी अशा प्रकारचा विरोधाचा बाऊल केल्यापेक्षा मोदीजींवर विश्वास ठेवा, मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवा। देशाचे पंतप्रधान आज प्रत्येक कंट्रीमध्ये, संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे, आणि मला असं वाटते त्यांचा आणि ट्रम्पचे जे संबंध आहे ते भारतावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही। शेवटचा प्रश्न आहे, प्रणिती शिंदे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर मीडियासाठी तमाशा होता। प्रणिती शिंदे काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्या काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे त्या बोलतात, काँग्रेसचा अजेंडा त्या राबवतात। मला वाटते मिशन सिंदूर जे आहे हे देशामधल्या सगळ्या माता बहिणींचा गर्व आहे की त्या मोदीजींनी या खऱ्या अर्थानं एका घुसूघुसू ठोकून जो आमच्या देशाला न्याय मिळवून दिला, ज्याचे मुलं मुली ज्यांचे परिवारातले लोक गेले
त्यांना विचारा म्हणा प्रणिती शिंदेला जाऊन की त्यांना किती दुःख होतं, काय संकट होतं की त्यांना कलमा वाचा अन्यथा त्यांना उडवण्यात आलं. अशा प्रकारचं कृत्य जेव्हा पेहलगामला झालेलं आहे त्याचा हिशोब मोदीजींनी घेतलेला आहे. मोदीजींनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केलेली आहे. त्याचं अभिनंदन प्रणिती शिंदेनी केलं पाहिजे. वेळ आली तर प्रणिती शिंदेंनी ह्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. काँग्रेसचा अजेंडा अनेकांनी सोडला, वेळ आल्यानंतर प्रणिती शिंदेसुद्धा तो अजेंडा सोडतील. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.